नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे GK विथ एबी. तर आज आपण बघणार आहोत मुंबई शहर पोलीस शिपाई भरतीच्या 2022-23च्या प्रश्नपत्रिकेतील अति महत्त्वाचे GK प्रश्न. पुढील परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. वारंवार विचारले जाणारे प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर करा. तर मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? A6, B4, C5 का D3? मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C5. मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यामध्ये मोडत नाही? A केंद्र सरकार, B राज्य सरकार, C खाजगी संस्था का D यापैकी नाही? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C खाजगी संस्था. मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? A6, B5, C2 का D3? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B5. मित्रांनो, आपला आजचा चौथा प्रश्न आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? A6, B5, C7 का D4? मित्रांनो, आपल्या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A6. मित्रांनो, आपला आजचा पाचवा प्रश्न आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? A आर्य चाणक्य, B चंद्रगुप्त मौर्य, C अमर्त्य सेन का D रघुराम राजन? मित्रांनो, पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A आर्य चाणक्य. मित्रांनो, आपला सहावा प्रश्न आहे, PV सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A बॅडमिंटन, B टेनिस, C क्रिकेट का D यापैकी नाही? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन A बॅडमिंटन. मित्रांनो, आपला आजचा सातवा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण प्रमुख कोण आहेत? A जनरल मनोज पांडे, B जनरल मनोज नरवणे, C जनरल बिपिन रावत का D जनरल अनिल चौहान? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D जनरल अनिल चौहान 2024 नुसार. तर आपला आजचा आठवा प्रश्न आहे, सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? A जर्मनी, B फ्रान्स, C रशिया का D स्पेन? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B फ्रान्स. फ्रान्समधील पॅरिस शहरात सुरू आहे. मित्रांनो, आपला आजचा नववा प्रश्न, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते? A लालोत्पादक ग्रंथी, B स्वादुपिंड, C जठर ग्रंथी का D यकृत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D यकृत. मित्रांनो, आपला आजचा 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम नाही? A जावा, B अँड्रॉइड, C लिनक्स का D विंडोज? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C लिनक्स.
मित्रांनो, आपला आजचा 11वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? ए राजस्थान, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, का डी कर्नाटक. मित्रांनो, आपल्या 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ए राजस्थान. मित्रांनो, आपला 12वा प्रश्न आहे. लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे लागते? ए 18, बी 21, सी 25, का डी 35. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 25. मित्रांनो, आपला 13वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? ए वाघ, बी सिंह, सी शेकरू, का डी हरिण. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शेकरू. मित्रांनो, आपला 14वा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? ए पोलीस उपायुक्त, बी पोलीस सह उपायुक्त, सी अप्पर पोलीस आयुक्त, का डी सहाय्यक पोलीस आयुक्त. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस सह आयुक्त. मित्रांनो, आजचा 15वा प्रश्न आहे. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए नाटक, बी चित्रपट, सी क्रीडा, का डी संगीत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संगीत. मित्रांनो, आपला आजचा 16वा प्रश्न आहे. मराठी भाषा दिन कधी असतो? ए 1 मे, बी 15 ऑगस्ट, सी 27 फेब्रुवारी, का डी 1 जानेवारी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 27 फेब्रुवारी. 17वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही? ए तमिळ, बी संस्कृत, सी तेलुगू, का डी बंगाली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बंगाली. मित्रांनो, 18वा प्रश्न. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे? ए कार्ला लेणी, बी अजिंठा लेणी, सी कान्हेरी लेणी, का डी एलिफंटा लेणी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कान्हेरी लेणी. आजचा 19वा प्रश्न. गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? ए इथेन, बी मिथेन, सी प्रोपेन, का डी ब्युटेन. मित्रांनो, आपल्या 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिथेन. मित्रांनो, 20वा प्रश्न. डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? ए बी ब, सी क, का डी ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अ. मित्रांनो, आपला आजचा 21वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? ए छत्रपती संभाजीनगर, बी पणजी, सी नागपूर, का डी यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. आजचा आपला 22वा प्रश्न. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? ए 16व्या, बी 18व्या, सी 20व्या, का डी 15व्या.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 18व्या. आजचा 23वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ए रमेश बैस, बी सी पी राधाकृष्ण, सी भगतसिंग कोश्यारी, डी हरिभाऊ बागडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी पी राधाकृष्णन. आजचा आपला 24वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? ए 21 ते 60 वर्ष, बी 18 ते 60 वर्ष, सी 21 ते 65 वर्ष, डी 18 ते 65 वर्ष. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 21 ते 65 वर्ष. मित्रांनो, आपला शेवटचा व 25वा प्रश्न, संघ लोक सेवा आयोग म्हणजे UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ए श्री संजय वर्मा, बी श्रीमती अलका शिरोही, सी श्री मनोज सोनी, डी श्रीमती प्रीती सुदाम. मित्रांनो, शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन डी श्रीमती प्रीती सुदाम. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.